असलेल्या लाडक्या बहिणींसाठी योजना सुरूच राहील असं मंत्री जयकुमार गोरेंनी स्पष्ट केलंय। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही। पात्र नसताना ज्या लोकांनी लाभ घेतलेला आहे त्या पण आमच्या लाडक्या बहिणीच आहेत, पण कोणी सर्व्हिसला आहे, कुठं पदावर आहे, ज्यांना लाभ घेणं अपेक्षित नाही। काही महिला भगिनींना आमचा पगार 40,000, 50,000, 1 लाख आहे, अशा काही बहिणींचा चालू झालेला होता। आता या सगळ्या संदर्भामध्ये सर्वसामान्य महिलांची नेमकी काय प्रतिक्रिया आपण बघूया। आणि माझं गेल्या वर्षापासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद केलेले आहेत। ना आम्ही काही गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, ना कुठं आमच्या घरात कोण गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, ना 4 व्हीलर आहे, ना काहीच नाही आमच्याकडं, तरी पण आम्हाला अपात्र केलंय। सरकार दोषी। आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांना। आता त्याच्यात सगळ्यांनीच हात धुवून फायदा घेतलेला आहे। तिथे हे करायचं आणि जे खरोखर ज्यांना खरोखर हे आहे ना त्यालाच ही योजना राबवायला पाहिजे। आता भरपूर ज्याच्याकडे आहे त्यांनी पण लाभ घेतला, का फायदा आहे? असं नाही ना व्हायला पाहिजे। मुंबई पुणे प्रवास करत असाल तर अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित 13.3 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प आता उद्घाटनाच्या अंतिम टप्प्यात आलाय। एक्सप्रेसवेवरील औंढे गावाजवळ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे आणि कामगार दिनी म्हणजेच 1 मेला मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मिसिंग लिंक प्रकल्पाचा पाहणी दौरा केला। 1 मे रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे, त्यामुळे एक्सप्रेसवेच्या टोलमध्ये वाढ होणार नाही असंही त्यांनी यावेळेला सांगितलं आहे। इथे पूर्णपणे धुकं असतं, पाऊस असतं, वादळ वारा असतो। अशा परिस्थितीमध्ये हा चॅलेंजिंग हा प्रकल्प आहे आणि मी या ठिकाणी आज सर्व काम पूर्णपणे हा कंप्लीट टनेल आणि आपला व्हायडक्ट हे पाहिल्यानंतर 1-2 दिवसामध्ये सर्व फिनिशिंगचं काम होईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी 1 मेची तारीख दिलेली आहे, त्यामुळे त्या दिवशी याचं उद्घाटन आम्ही करू। तिथे टोल नाका आहे, तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढवणार नाही।